तुम्ही पाहू शकता किती छान असं हे पातळ आवरणाचं आपण दिंड बनवलेलं आहे. अजिबातसुद्धा वाटत झालेलं नाही. खूप छान असं मऊ आहे हे आणि छान असं हे सारण पण भरलेलं आहे. आपण त्या नागपंचमीनिमित्त आमच्याकडे बनवले जाणारा नैवेद्य म्हणजे हे पुरणाचे दिंडे बनवले जातात. तेच आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. दिंडे बनवण्यासाठी ना मी पहिल्यांदा चण्याची 1 वाटी डाळ आहे. ती डाळ स्वच्छ धुवून घेतलेली. श्रावण महिना सुरू झाला की आपल्याकडे सर्व सण येत राहतात आणि मग सणांची रेलचेल सुरू राहते. मग हे बनव ते बनव, तर आमच्याकडे नैवेद्याला ना असं बनवलं जातं. प्रत्येक भागामध्ये वेगळं बनवतात. आता कोकणात वगैरे ते हे पातोळ्या बनवतात आणि मी हे 1 ते 1.5 तासासाठी ही डाळ भिजत घातलेली. वेळ नसेल तर नाही भिजत घातली ना तरीही चालेल. आणि ही डाळ भिजत घातलेली आता नंतर मी हे कुकरच्या एका डब्यामध्ये ना काढून घेते आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हे 2.5 वाटी पाणी टाकून घेते आहे आणि ही डाळ मी कुकरला आता शिजवून घेणार आहे. थोडंसंच एकदा चिमूटभर मी हळद टाकून घेतलेली आहे आणि कुकरच्या डब्यात कुकरमध्ये पाणी टाकून एक जाळी ठेवून त्याच्यावरती हे टिफिन ठेवून ना मी याच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. डाळ भिजवलेली आहे त्यामुळे मी 3 शिट्ट्याच काढून घेतलेल्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इथं आता दिंड्यासाठी लागणारं पीठ मळून घेते. आता इथं मी ना हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही हळद ही याच्यामध्ये थोडीशी टाकू शकता, पण मी नाही टाकलेली आहे. आणि एकदम सैलसर असं हे पीठ मळायचं नाही आणि खूप घट्टसरही नाही. चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं आहे, पण पुरणपोळीसारखं सैलसर असं नाही मळायचं आपल्याला. चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर असं हे मळून घ्यायचं आहे. नागपंचमीच्या दिवशी ना उपवास सोडण्यासाठी ना हे दिंडच बनवले जायचे. तव्यावरती ना काही भाजायचं नाही, तळायचं नाही, तर हे असे वाफवून किंवा उकडवून असं हे दिंड बनवले जायचे आणि हाच नैवेद्य दाखवून नारळाला उपवास सोडला जायचा. आता मी हे डाळीमधलं ना पाणी काढून घेते आहे. तुम्हाला हवं आहे तर याच्यातून आपण आता कटाची आमटी करू शकतो. आणि पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये आता मी ही डाळ काढून घेतलेली आहे. त्याच कढईमध्ये मी आता ही शिजवलेली डाळ काढून घेते आहे. डाळ पण आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. अशी हे पहा, बोटाने दाबलं तर अशी ही डाळ शिजलेली आहे. बोट चेपी अशी डाळ शिजवून घ्यायची आहे. अगदी गाळ पण म्हणजे खूप जास्त पण नाही शिजवून घ्यायची आणि खूप कमी पण नाही. बोटाने दाबेल तर शिजेल इतपत शिजवून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्येच 1 वाटी मी गूळ टाकून घेतलेला आहे. तो अगोदर इथेच मी छान मिक्स करून घेते डाळीमध्ये आणि नंतर ना आता आपण गॅसवर ठेवून ना याला चटका देऊन घेणार आहोत. आणि हे आपण आता गूळ टाकल्यानंतर ना पहिल्यांदा थोडंसं घट्टसर वाटतं. जसं जसं गूळ वितळायला लागतो तसं हे सैलसर होतं आपलं बॅटर मिश्रण. आता 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे. तुपामुळे ना याला छान टेस्टही येते किंवा चव येते. हे पहा, आणि अशीच आपल्याला हे एखाद्या पळीने इथेच अशी ही स्मॅश करून घ्यायची आहे. आपण ही डाळ ना किंवा हे पुरण यंत्रावर वाटून घेणार नाही. हे पहा, आता हे आपलं त्याच्यात भरण्यासाठी दिंडामध्ये भरण्यासाठीचं सारण तयार झालेलं आहे. मी इथं सुंठ, बडीशोप आणि वेलचीची पावडर टाकून घेतलेली आहे. आणि आता गूळ म्हटलं तर जायफळामुळे ना छान टेस्ट येते, म्हणून जायफळ मी खिसून टाकलेला आहे. आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ना त्याचा सुगंधही छान येतो आणि चवही छान येते. आता हे आपलं पीठही भिजलेलं आहे आपण डाळचं पुरण वगैरे बनवून घेईपर्यंत. आणि अजून एकदा आपण असं याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि पुरीच्या आकाराचे याचे छोटे छोटे बॉल्स किंवा उंडे किंवा गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आता इथं मी पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तांदळाचं, गव्हाचं कोणतंही पीठ घेऊ शकता. आणि आता हे पीठ लावून आपण हे पुरीच्या आकाराचं लाटून घेणार आहोत. खूप जाडसरही लाटायचं नाही आणि पातळसरही नाही.
खूप जाड लाटल्या ना मग ते दाताखाली फक्त पीठ खाल्ल्यासारखंच होतं. जरी आपण उकडलं ना तरी पण ते म्हणजे नाही इतकं चांगलं लागत. त्याच्यामुळे आपण ही थोडीशी पुरीपेक्षा सैलसर म्हणजे चपातीसारखीच पातळसर आपण ही लाटून घेणार आहोत पुरी, कारण आपण ही वाफवून घेणार आहोत. पुरी लाटताना कसं आपण जाड लाटतो ना, पण आता ही आपल्याला दिंडासाठीची पुरी आहे ना जाड पातळसरच लाटून घ्यायची आहे. हे पहा, इतपत अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे. चिकटत असेल तर पीठ लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून लाटलं तुम्ही तरीही चालेल. आणि आता आपलं ही लाटून झालेले याच्यात आपण आता हे जे वाटून घेतलेलं आहे ना पुरण, चटका देऊन आपण वाटलेलं नाही आहे पुरण, डायरेक्ट त्याच्यातच चमच्याने बारीक करून घेतलेलं आहे. कारण असंच ठेवतात आमच्याकडे, कोणाकडे वाटतात कोणाकडे नाही. आमच्याकडे आम्ही न वाटताच याच्यात पुरण असं हे भरतो आणि इकडच्या बाजूने असं हे फोल्ड करायचं, दुमडून घ्यायचं आहे. त्या बाजूनी पण दुमडून घ्यायचं आणि असं चौकोनी खालच्या बाजूने पण आणि वरच्या बाजूने आणि बाजूंच्या कडा अशा छान आपल्याला प्रेस करून किंवा दाबून घ्यायचे आहेत, चिकटवून घ्यायचे आहेत. आणि कणिक आहे त्यामुळे लगेच चिकटलं जातं. अशा प्रकारे हे दिंड बनवतात किंवा करंजी पण अशीच एखादी बनवतात याच्यामध्ये. पण मी अशाच प्रकारे हे सर्व दिंड घेतलेले आहेत आणि एक जाळी घेतलेली आहे आणि ह्या जाळीवर केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हे दिंड आता आपण बनवून ठेवूत. आता मी अशाच प्रकारे सर्व दिंड बनवून घेते आहे. हे पहा, मी असे हे 5 दिंड बनवून घेतलेले आहेत आणि एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती जाळी ठेवून ना किंवा एक स्टँड ठेवलेला आहे आणि आपल्याला आता ही दिंड ठेवलेली जाळी आपण किंवा चाळणी ठेवून ना 10 मिनटासाठी आपण ही वाफवून घेणार आहोत. हे पहा, छान वाफलेले आहेत किंवा शिजलेले आहेत आपले हे दिंड आणि खूप छान टेस्टी लागतात. कारण ज्या त्या सणाला ज्या त्या वेळी ते पदार्थ छानच लागतात. खूप छान तयार झालेले आहेत, आमच्याकडे सगळ्यांना आवडतात आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की दिंड या नागपंचमीला बनवून पहा आणि कसे झाले आहेत ते पण कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे या नागपंचमीच्या वेळी काय बनवतात तेही कमेंट करून नक्कीच सांगा. हे पहा, अशा प्रकारे मी हे केळीच्या पानावर वाढून घेते आहे. कसे खायचे तर तुपासोबत खायचे, खूप छान लागतात, एकदम छान टेस्टी. यात जायफळाची सुंठ बडीशोपची टेस्ट आणि पुरण हे कणिक खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात. नक्की बनवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्कीच शेअर करा. असे तुपासोबत खायचे, खूप छान आणि टेस्टी तयार झालेले आहेत. हे पहा, तुम्हाला मी एक तोडून दाखवते आणि आकार पण किती छान आलेला आहे बघा की, आणि कडेपर्यंत छान भरलेला आहे. एकदम छान मऊ असे हे दिंड तयार झालेले आहेत. याच्यावरती तूप सोडायचं आणि खायचं. खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात आणि छान लागतात. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत.